पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। बुधवारपासून उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात 4 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे तब्बल 800 शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। काल उद्धव ठाकरेंनी बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। असतील 5 जर भगिनी असतील तर 7च्या 7 5च्या 5 माझ्या बहिणींना नाही मिळणार पगार, फक्त 2 घरातल्या। आणि ते ठरवायचं कोणी? या थांबा जरा, तर एवढं पिटू नका, थांबा थोडं सावकाश हळूहळू, लय चार्जिंग झालेली आहे। बांधवानो, ही परिस्थिती आपली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत। पार्थ पवारांच्या अ मीडिया होल्डिंग्स LLP कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ 2 दिवसांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आलाय। तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचेही आरोप होत आहेत। ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। मुंडवा परिसरामध्ये तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला। सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं, पण हा सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहेत, म्हणून हा खरेदीवर ही सूट देण्यात आली का असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलाय। सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, मग कोट्यवधींच्या व्यवहारांमध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर हा व्यवहार 10 कोटींच्या वरचा असल्यानं EOW आणि EDने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील कुंभार यांनी केली आहे। त्याचबरोबर 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीमध्ये 300 कोटी कसे आले? अनसेक्युअर्ड लोन होतं की बँक लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरने ते दिलं याची देखील चौकशी व्हावी असं विजय कुंभार म्हणाले। तर पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय। तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भराल्याचंही अंबादास दानवेंनी म्हटलंय। याबाबत दानवेंनी ट्विट करून राज्य सरकारला प्रश्न विचारलाय। मेवा भाऊंच्या राज्यात 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघी 500 रुपये। उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अ मीडिया ही कंपनी जिचं भांडवल अवघं 1 लाख रुपये इतकं आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली आहे। हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनीच महाराष्ट्राला सांगावा। गमत तर पुढे एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही, तर या कंपनीने रिअल इस्टेटचे भाव हे गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क पुण्यातील येथे चक्क IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी देखील चालवली आहे। 1 लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य होतं? हेही महार वतनाची जमीन असताना हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावं। आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो। याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो। पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? कोणती जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं। पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात नाही। जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील, कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे। रस्त्यासाठी, विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी,
कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, कोणी वेगवेगळ्या जागेसाठी, एज्युकेशन झोन, असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात. परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते आणि ही बाब कोरेगाव पार्कसारख्या अतिशय महत्त्वाच्या भागात पुण्यात घडलेली. नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना, की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली परत कशी मिळते, हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी, अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन, आमचं भूसंपादन झालेलं परत द्या, तर सरकार देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात? तुम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महारवतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे. आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगावं. या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा. कोणाचा पुत्र असला म्हणून नियम कायदे राज्य काही त्यांच्या नावावर, अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं PR कार्ड नाही केलेलं. कुठेही यावं कोणतंही घ्यावं. पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा, त्याच्याविषयी काय प्रश्न. त्यांनी संपत्ती कमावी त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का? कारण नाही. मराठी माणसांना अशा कंपन्या स्थापन कराव्या याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का? पण नियम कायदे डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोक नाही लागा. आम्ही आत्ता आवाहन करतो, ज्याचं भूसंपादन झालं आणि तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा. उद्यापासून अर्ज मागवतो, सरकारने 2 दिवसात निर्णय घ्यावा त्याच्यावर. अजून ह्या प्रकरणाचं डिटेलमध्ये जावं लागेल. पण जर अजितदादाचा राजकीय वापर, राजकीय हे केला असेल तर मला असं वाटतं अजितदादासारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना, त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल. मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे. कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही. हा 420चा गुन्हा आहे. पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ही फसवणूक आहे. सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं. आता इथे खरं म्हणजे ईडी, सीबीआय काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे. अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे. हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि 300 कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की IT पार्कचा रिझोल्युशन ही कमी, आपली ही भागीदार कंपनी एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो. हा तर पराकोटीचा अपराध आहे.